मामा कामाला गेल्यावर मी मामेसोबत शेतात गेलो. आजूबाजूला पाहिलं कोणी दिसलं नाही, म्हणून तिथेच मामी रागाने म्हणाली, मी तुझी मामी आहे, याचं जरा भान ठेव. मी मामीला म्हटलं, मामी आता तीर धरता येत नाही, असं म्हणत मी तिला घट्ट पकडलं. तेव्हाच मामीजी म्हणाल्या, इथे आजूबाजूला कोणी पाहिलं म्हणून इथे काही करू शकत नाही. मी म्हटलं, तर मग तुम्ही सांगा कुठे करू. मामीजी म्हणाल्या, सरसोंच्या शेतात चालूया, तिथे आम्हाला कोणी दिसणार नाही. मी म्हटलं, ठीक आहे मामीजी. आता मामीजी पुढे पुढे चालत होत्या आणि मी त्यांच्या मागे मागे. आम्ही सरसोंच्या शेतात शिरलो. तिथे आजूबाजूला कोणी नव्हतं. त्यावेळी सरसोचे फूल आले होते. आता मला तीर धरता येत नव्हता. मी लगेच दिला. मित्रांनो, ही कथा 2 वर्षापूर्वीची आहे. तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो. माझं लक्ष फक्त अभ्यासावरच जास्त असायचं, म्हणून मी दुसऱ्या कोणत्याही गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं नव्हतं. त्या दिवसात हिवाळ्याचा हंगाम चालू होता. मी घरी कंटाळा आला होता, म्हणून मामीजींकडे जाण्याचा प्लॅन केला. माझे मामाजी गावात राहतात. मी 2 दिवसांनी मामाजीकडे आलो. घरी पोहोचताच मामा आणि मामीजींनी माझं हालचाल विचारलं आणि मग आम्ही सर्वांनी एकत्र जेवण केलं. माझे 4 मामा आहेत. त्या दिवशी मी दुसऱ्या मामाजींच्या घरी राहिलो. मामाजींच्या घरात मामा, मामी आणि त्यांची 2 मुले आहेत. बाकी मामाजी गावात दुसऱ्या बाजूला राहतात. माझ्या मामीजी सुमारे 36 वर्षाच्या आहेत. मामी खूप सुंदर नाहीत, पण मामी पूर्णपणे अमृतधारासारख्या गदरलेल्या आहेत. मामींचा साईज 34, 30, 36 आहे. मामींचे व्यक्तिमत्व थोडेसे मोठेच आहेत, म्हणजे मामी भरदार शरीराची आहे. मी मामींकडे विशेष लक्ष दिलं नव्हतं. माझा इरादा मामींना सुंदर वेळचा अनुभव घ्यायचा नव्हता. मी मामीजींकडे छान राहत होतो. पण म्हणतात ना, जे मिळायचं असतं ते मिळतंच. एक दिवसाची गोष्ट आहे. दोन्ही मुले शाळेत गेली होती आणि मामाजी शेतावर गेले होते. मामाजींच्या घरी बाथरूम बनवलेला नाही. घराबाहेर तिरपाल लावून बाथरूम बनवलेला आहे. मामीजी बाहेर बनवलेल्या बाथरूममध्ये अंघोळ करत होत्या. मामींना अंघोळीचं साबण विसरलं होतं, म्हणून मामींनी मला साबण आणायला सांगितलं. मी साबण घेऊन मामीजींजवळ गेलो. जेव्हा मामी पाहिलं तेव्हा मी एकदम थक्क झालो. मामीवरून पूर्ण मोकळ्या होत्या. मामींनी शरीराला पाण्याने भिजवलं होतं. मामीचं संपूर्ण शरीर ओलं होतं, म्हणून तिचे व्यक्तिमत्व खुलून दिसत होते. हे दृश्य पाहून माझा तन बनादात आग लागली. माझी भावना एकदम दाटून आली होती. थोडा वेळ मी मामींना तसंच पाहत राहिलो. मग मामी म्हणाल्या, काय झालं? तेव्हा मी होशात आलो. मी म्हणालो, काही नाही, आणि मी मामींना साबण दिला. थोड्या वेळात माझ्या दाटून आलेल्या भावनेतून पाणी निघालं. आता माझी भावना तिला अनुभवण्यासाठी बेचैन होऊ लागला. पण माझ्या मनात मामीजींसाठी खूप आदर होता. मी आधी कधीही मामीजींना अनुभवण्याबद्दल विचार केला नव्हता, म्हणून मी मामीजींना अनुभवण्याचा इरादा सोडला. दुसऱ्या दिवशी मामीजी म्हणाल्या, रोहित, आज तुझे मामा शेतावर नाहीत, म्हणून तू फ्री असशील तर माझ्यासोबत शेतावर चल. भेसही सोबत घेऊन जाऊ. आज भेसला हिरवाच करायचा आहे. मी मामींना विचारलं, मामी, हे हिरवा करणं म्हणजे काय? मामी म्हणाल्या, बेवकूफ, तुला इतकंही माहीत नाही का? मी म्हणालो, नाही मामी, मला माहीत नाही. मग मामी म्हणाल्या, शेतावर जाऊन पहा. मी म्हणालो, ठीक आहे, आणि मी मामींसोबत शेतावर जाण्यासाठी तयार झालो. आम्ही भैस घेऊन शेतावर गेलो.
मामीजींच्या शेतात गहू आणि भाज्या होत्या. तिथे एक पाडा आधीच बांधलेला होता. आम्ही पाड्याजवळच भेस बांधली आणि पाड्याला मोकळं सोडलं. आता मामी आणि मी जवळच बसलो. मामी म्हणाल्या, आता पहा हिरवा कसा काढतात. मी म्हणालो, ठीक आहे मामी, पाहतो. आता पाडा मागून आला आणि हळूहळू पाडाची भावना बाहेर येऊ लागली. आता पाडा भेसवर चढला आणि जोरजोरात भेसला अनुभवू लागला. मामी आणि मी बसून हे सर्व पाहत होतो. हे सर्व पाहून माझी भावना दाटून तुफान मचू लागली. माझ्या भावनेला समोर दुसरी भेस दिसत होती. मी माझ्या भावनेला खूप समजावलं की ही भेस अनुभवू देणार नाही, पण दाटून आलेली भावना मानली नाही. आता मी मामींकडून ती गोष्ट मागण्यास भाग पडलो. त्याच वेळी अचानक भेस दोरीस फोडून पळाली. मग मामी आणि मी भेस पकडण्यासाठी धावलो. मामी पुढे पुढे आणि मी मागे मागे. तेव्हाच अचानक मामी शेताच्या मेढीवर घसरल्या आणि मीही घसरून तिच्यावर पडलो. मी तर आधीच मामींना अनुभवण्यासाठी पेशंट होतो. थोडा वेळ आम्ही तशीच पडून राहिलो. तेव्हाच माझी ओठ थेट तिच्या ओठांवर जाऊन चिटकली आणि मी तिला पापी करू लागलो. थोडा वेळ मामीही मधूर झाल्या होत्या. मग थोड्या वेळाने मामी होशात आल्या आणि मला बाजूला करून उठल्या. मामीने मला खूप ओरडलं आणि मी मामींना माफी मागितली, पण माझी भावना अजूनही दाटून आलेलीच होती आणि समोर ती उभी होती. तेव्हाच मामी म्हणाल्या, चल म्हैस पकडून आणूया. मग आम्ही म्हैस पकडून आणली आणि तिला पुन्हा खांद्याशी बांधली. आता पाडा पुन्हा भेसला उलगडण्यासाठी लागला, पण भेस त्याला काही भाव देत नव्हती. इकडे मी मामीला मनवण्यात गुंतलो होतो, पण मामी मानत नव्हत्या. तेव्हाच पाड्याने जोरदार धक्का मारला आणि तिची दाटून आलेली पूर्ण भावना भेसच्या नको तिथे गेला. आता वेळ शांत सुंदर वेळ अनुभवत होती. आता मला धीर धरता येत नव्हता. मी लालच्या नजरेने मामींना पाहत होतो. कदाचित मामींनाही माझी भावना समजली होती. मामी शांत उभ्या राहून भेस आणि पाड्यांची मस्ती पाहत होत्या आणि मी मामींना पाहत होतो. आता मी ठरवलं होतं की मामीकडून ती गोष्ट घ्यायची असेल तर हाच योग्य वेळ आहे. लोखंड गरम आहे, हथोडा मारून टाकू. मी हिम्मत करून तिला मागून पकडलं आणि तिच्या पाठमोऱ्याजागी दाटून आलेली भावना लावली. तिला ते जाणवताच मामी नकार देऊ लागल्या आणि मला दूर सारण्याचा प्रयत्न करू लागल्या. मी तुझी मामी आहे आणि आमच्या दोघांमध्ये असं होऊ शकत नाही. मी मामीजींना म्हटलं, मामीजी, इत्यादी आमच्या दोघांमध्ये दुसरी गोष्टीच नातं नाही. मामीजींना माझा इरादा स्पष्ट समजला होता. मामी म्हणू लागल्या, कुणाला कळलं तर माझी बदनामी होईल. मी म्हटलं, मामीजी, कुणाला काहीही कळणार नाही. इथे फक्त मी आणि तुम्ही आहोत. जे होईल ते फक्त तुम्हाला आणि मला माहीत राहील. आता मामी हळूहळू शांत होत होत्या. मामीजी म्हणाल्या, ठीक आहे, जे करायचं ते कर, पण कुणालाही काही कळू नये. मी म्हटलं, मामी, ठीक आहे, कुणालाही काही कळणार नाही. मित्रांनो, मला तर जणू स्वर्ग मिळाल्यासारखं वाटलं. मला खूप आनंद होत होता. तेव्हाच मामी म्हणाल्या, आता थोडा वेळ थांब, भेसला हिरवा होऊ दे. थोड्या वेळाने पाडा भेस अनुभवून झाला होता. मामीजी म्हणाल्या, आता तर पाहिलंच ना भेस हिरवी कशी होती. मी म्हटलं, हो मामीजी, पाहिलं आता, फक्त तुम्हाला पाहायचं बाकी आहे. आता मी मामीजींना म्हटलं, मामीजी, आता धीर धरता येत नाही, लवकर करा तुम्ही. तेव्हाच मी तिला घट्ट पकडलं. तेव्हाच मामीजी म्हणाल्या, येथे आजूबाजूला कुणी पाहिल
म्हणून इथे काही करू शकत नाही. मी म्हटलं, तर मग तुम्ही सांगा कुठे करू. मामीजी म्हणाल्या, सरसोंच्या शेतात जाऊया, तिथे आम्हाला कोणी दिसणार नाही. मी म्हटलं, ठीक आहे मामीजी. आता मामीजी पुढे पुढे चालत होत्या आणि मी त्यांच्या मागे मागे. पण पाठमोऱ्या बाजूची भरधार शरीर पाहून माझी भावना इतकी दाटून येत होती की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. त्या दिवशी मामीजींनी हिरवी साडी नेसली होती. हिरव्या साडीत मामींची कमाल दिसत होती. आता मी सरसोच्या शेतात शिरलो. तिथे आजूबाजूला कोणी नव्हतं. त्यावेळी सरसोचे फूल आले होते. आता मला धीर धरता येत नव्हता. मी लगेच तिला पकडलं. त्यांना शेतात हौस पाडलं आणि जोरजोरात पापी घेऊ लागलो. मामीजी काही बोलणार होत्या, पण मी ओठाने बोलायला जागा ठेवलो नव्हतो, म्हणून त्या फक्त सुस्कारे करत होत्या. काही वेळाने तिला बोलायला मिळाले. तेव्हा त्या म्हणाल्या, जे करायचं ते लवकर कर, जास्त वेळ घालवू नको. मी म्हटलं, आता अनुभवून घ्यायचं असेल तर मामीजी थोडा वेळ घ्या ना, मला पण बरं वाटेल आणि तुम्हाला पण आनंद येईल. मामीजी म्हणाल्या, कोणी आलं तर. मी म्हटलं, इथे कोणी येणार नाही. त्या सरसोंच्या पिवळ्या गर्द शेतात मामींना खाली पाडलं. तेव्हा माझ्या काळजाची धडधड इतकी वाढली होती की मला स्वतःचा श्वासही स्पष्ट ऐकू येत होता. मामींच्या अंगावरची ती हिरवी साडी आणि आजूबाजूला डोलणारी पिवळी फुलं पाहून असं वाटत होतं की निसर्गानेच आमच्यासाठी हे मऊ अंथरूण तयार केलंय. मामीने सुरुवातीला थोडा प्रतिकार केला, पण जसा माझा स्पर्श त्यांच्या हातांना आणि कमरेला लागला तशा त्या मेण्यासारख्या वितळू लागल्या. मी त्यांच्या जवळ जाताच त्यांच्या शरीराचा तो उबदार सुगंध माझ्या नाकात भरला आणि माझी शुद्ध झळपली. मी पुन्हा एकदा त्यांच्या लाल चुटूक ओठांचा थापा घेतला. याचवेळी मामींनीही माझे केस घट्ट पकडून मला साथ द्यायला सुरुवात केली. त्यांच्या गळ्यातून निघणारे ते सुस्कारे त्या शांत शीता जणू संगीत निर्माण करत होते. मामींचं ते भरधार शरीर माझ्या खाली पूर्णपणे विसावलं होतं. त्यांच्या साडीचा पदर बाजूला सरकवला होता आणि त्यांच्या अंगावरचे ते बारीक काटा स्पर्श दिसत होते. मी हळूहळू माझा हात त्यांच्या पाठीवरून फिरवला. तेव्हा मामींनी सुस्कारा सोडत माझे डोळे पाहिले. त्यांच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर एक अमानिक ओढ होती. मी त्यांच्या मानेवर आणि कानाखाली पापी देऊ लागलो. तेव्हा त्या थरथरू लागल्या आणि रोहित आवर आता लवकर करणारे असं हळूच कुजबुजल्या. पण मला घाई नव्हती. मला त्या क्षणाचा पूर्ण आनंद घ्यायचा होता. मी त्यांच्या कमरेवर हात ठेवला आणि त्यांना स्वतःच्या अधिक जवळ ओढलं. आमची शरीर एकमेकांना इतकी चिटकली होती की आमच्यामधून हवा जाण्यालाही जागा नव्हती. मामींच्या हातांच्या पांगड्यांचा तो किणकिणाट आणि वाऱ्याने हलणाऱ्या सरसोंच्या पानांचा आवाज एक वेगळाच माहोल तयार करत होता. मी हळूहळू त्यांच्या साडीच्या गाठी सेल करू लागलो. तेव्हा मामींनी लाजून आपले दोन्ही हात तोंडावर ठेवले, पण मी त्यांचे हात बाजूला करून त्यांच्या डोळ्यात पाहिलं. त्या दिवशी मामींच्या त्या सौंदर्याने मला वेड लावलं होतं. त्यांच्या शरीराचा प्रत्येक अवयव जणू मला साथ घालत होता. मी त्यांना सावरत असतानाच त्यांनी मला घट्ट मिठी मारली आणि आम्ही दोघंही त्या हिरव्यागार आणि पिवळ्या फुलांच्या जगात पूर्णपणे हरवून गेलो, जिथे फक्त मी होतो, मामी होत्या आणि आमचा तो थरारक अनुभव होता. आम्ही बराच वेळ त्या अवस्थेत होतो. बाहेर वाऱ्यांचा आवाज आणि पक्ष्यांची किलबिल ऐकू येत होती, पण आमच्यासाठी त्या सरसोंच्या ताटांमधील ती छोटीशी जगाचं संपूर्ण जग होतं.
मामींच्या श्वासांचा वेग आता हळूहळू शांत होत होता. त्या माझ्या छातीवर डोकं ठेवून शांत पडून होत्या. मी त्यांच्या केसातून हात फिरवत होतो. तेव्हाच मामींना अचानक जाणीव झाली की आपण खूप वेळ झाला आहे बाहेर आहोत. त्या घाईघाईने उठल्या आणि आपली साडी नीट करू लागल्या. मामींची साडी सावरताना ती लगबग पाहून मला पुन्हा एकदा त्यांच्याबद्दल ओढ वाटू लागली. पण त्यांनी माझ्याकडे पाहत डोळ्यांनीच आता नको अशी खूण केली. आम्ही दोघंही उठलो आणि आजूबाजूची दबलेली सरसोची झाडं हाताने थोडी नीट केली, जेणेकरून कोणाला संशय येऊ नये. मामीने त्यांच्या विखुरलेल्या केसांचा अंबाडा नीट बांधला आणि कपाळावरची टिकली नीट केली. आम्ही शेतातून बाहेर आलो तेव्हा ऊन थोडं कवलं होतं. भेस आणि पाडा तिथे शांत उभे होते. मामीने भेसची दोरी हातात घेतली आणि आम्ही घराच्या दिशेने निघालो. चालताना आमच्यात एक विचित्र शांतता होती, पण ती शांतता सुखद होती. मध्येच मामीने माझ्याकडे वळून पाहिलं आणि त्यांच्या ओठांवर एक छोटं हसू आलं. त्या हसण्याने मला खात्री पटली की जे काही झालं त्याबद्दल त्यांना आता पश्चाताप नव्हता. गावाच्या वेशीवर पोहोचण्यापूर्वी मामी थांबल्या आणि म्हणाल्या, रोहित, घरी गेल्यावर कुणासमोरही काही बोलू नकोस आणि तुझ्या मामांना संशय येईल असं काही वागू नकोस. मी फक्त मान हलवली. माझ्या मनात अजूनही त्या शेतातल्या आठवणी ताज्या होत्या. घरी पोहोचल्यावर मामांजी आधीच परतले होते. त्यांनी विचारलं, अरे, इतका वेळ कुठे लावला? त्यावर मामींनी मोठ्या हुशारीने उत्तर दिलं, ती भेस पळाली होती ना, तिला पकडण्यात आणि पुन्हा बांधण्यात वेळ गेला. मामीजींना सहज विश्वास ठेवला, पण माझं आणि मामींचं लक्ष एकमेकांकडे जातच. आमची नजरानजर झाली आणि आम्ही दोघंही मनातल्या मनात हसलो. त्या दिवशी शेतावरून घरी परतलो खरा, पण माझं मन अजूनही त्या मोहरीच्या पिवळ्या फुलांमध्येच अडकून पडलं होतं. घरी आल्यावर मामाजी ओठांवर बसले होते. मामीने इतक्या सहजपणे खोटं सांगितलं की मामाजींना काही शंका आली नाही. पण मला मात्र मामाजींच्या समोर उभं राहताना थोडी धाकधूक होत होती. रात्र जेवणाची वेळ झाली. मामी स्वयंपाकघरात पीठ मळत होत्या. मी हातपाय धुवून तिथेच बाजूला जाऊन बसलो. जेवताना मामीने जेव्हा मला भाजी वाढली तेव्हा त्यांच्या हाताचा स्पर्श माझ्या बोटांना झाला. तो स्पर्श होताच माझ्या अंगात पुन्हा एकदा तीच वीज चमकली, जी दुपारी शेतात चमकली होती. मामीने माझ्याकडे नजर वर करून पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. जणू काही त्या मला सांगत होत्या की वेड्या, शांत राहा, कोणी पाहिल. रात्रीचे 10 वाजले होते. मामाजी आणि मुले बाहेरच्या खोलीत झोपली होती. मी अंगणातल्या खाटेवर पडलो होतो, पण मला झोप कुठली येणार. डोळ्यांसमोर सारखे दुपारी घडलेले ते क्षण येत होते. मामींच्या शरीराचा तो सुगंध, त्याचा तो मऊ स्पर्श आणि ती हिरवी साडी, सगळं काही एखाद्या चित्रपटासारखं फिरत होतं. तितक्यात मला घराच्यातून काहीतरी आवाज आला. मी हळूच उठलो आणि आतल्या खोलीच्या दरवाजापाशी गेलो. तिथे मामी पाणी प्यायला आल्या होत्या. अंधारातही त्याचं ते भरदार शरीर उठून दिसत होतं. मी हिंमत केली आणि अंधाराचा फायदा घेऊन त्यांच्या मागे जाऊन उभा राहिलो. मी त्याच्या कमरेवर हात ठेवला. तशा त्या दचकल्या, पण जेव्हा त्यांनी मागे येऊन पाहिलं की मी आहे तेव्हा त्या शांत झाल्या. रोहित, वेडा आहेस का? कुणीतरी जागा होईल. त्या कुजबुजल्या, पण त्यांच्या आवाजात राग नव्हता, तर एक प्रकारची ओढ होती. मी त्यांना भिंतीला टेकवलं आणि त्यांच्या कानाजवळ जाऊन म्हटलं, मामी, मला झोप येत नाहीये.
सारखं तुमचंच आठवतंय. मामीने माझे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि माझ्या डोळ्यात पाहिलं. मलाही तेच होतंय रे, पण इथे घरी नको, उद्या पुन्हा शेतावर जाऊ ना, असं म्हणत त्याने माझ्या गालावर एक हलकी पापी दिली. त्या स्पर्शाने माझ्या काळजाचा ठोका चुकला. दुसऱ्या दिवशी सकाळी मामाजी लवकरच दुसऱ्या गावात एका कामासाठी निघून गेले. मुले शाळेत गेली होती. घर पूर्णपणे रिकामं होतं. मामीने अंगणात कपडे वाळत टाकत होत्या. मी त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांना मागून मिठी मारली. अरे कोणीतरी पाहिल, सोड मला, त्या खोट्या रागाने म्हणाल्या. मी त्यांना सोडलं नाही, उलट अजून घट्ट पकडलो. आज तर मामाजी पण नाही आणि मुले पण नाही, आज तर आपण घरातच आहोत, मी म्हणालो. मामीने लाजत मान खाली घातली. त्यांनी मला बाजूच्या खोलीत नेलं आणि दरवाजा लावून घेतला. त्या बंद खोलीत खिडकीतून येणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या एका किरणात मामींचे रूप एखाद्या स्वर्ण करणेसारखे दिसत होते. मी त्यांना बेडवर बसवलं आणि त्यांच्या पायातील पैंजण काढू लागलो. त्या पैंजणाचा आवाज त्या खोलीत घुमत होता. त्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा त्या जगाचा अनुभव घेतला, जिथे फक्त मी आणि मामी होतो. निसर्गाच्या कुशीत जे अर्धवट राहिलं होतं ते आज त्या बंद खोलीत पूर्ण होणार होतं. त्या बंद खोलीत मामीच्या पैंजणाचा तो नाद अजूनही माझ्या कानात घुमतोय. मामाजी बाहेर गेले होते आणि मुलं शाळेत, त्यामुळे घर अगदी शांत होतं. फक्त आमचे श्वास आणि बाहेरून येणारा पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. मी मामींच्या जवळ गेलो आणि त्यांना बेडवर हळूच झोपवलं. मामीने लाजून आपले डोळे गच्च मिटून घेतले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच लाली चढली होती. मी त्यांच्या कपाळावर आणि गालांवर हलकी पापी दिली. तेव्हा त्यांनी माझे दोन्ही हात आपल्या हातात घट्ट पकडले. रोहित, हे जे आपण करतोय ते चुकीचं तर नाही ना, त्यांनी हळूच विचारलं. मी त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणालो, मामी, जिथे दोन मन मिळतात आणि जिथे कुणाचं नुकसान होत नाही तिथे काही चुकीचं नसतं. आपण फक्त या क्षणाचा आनंद घेतो. माझं बोलणं ऐकून मामी थोड्या शांत झाल्या आणि त्यांनी मला जवळ ओढलं. मी त्यांचा साडीचा पदर बाजूला केला आणि त्यांच्या खांद्यांवर ओठ टेकवली. मामींच्या शरीरातून एक उष्ण लहरी धावली आणि त्यांनी एक दीर्घ सुस्कारा सोडला. त्या दिवशी त्यांनी पिवळ्या रंगाचा ब्लाऊज घातला होता, जो त्यांच्या गोऱ्या अंगावर उठून दिसत होता. मी हळूहळू त्यांच्या कमरेवर हात फिरवला. तेव्हा मामीने कूस बदलली आणि मला अजून वाव दिला. त्यांच्या त्या भरदार शरीराचा स्पर्श मला वेड लावत होता. मी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्राशी खेळत असताना मामीने माझे केस आपल्या बोटाने कुरवायला सुरुवात केली. तो स्पर्श इतका प्रेमळ होता की मला वाटलं हे क्षण कधी संपू नयेत. तू खूप बदलला आहेस रे रोहित, आधी तू फक्त अभ्यासात असायचास, मामी हसत म्हणाल्या. मी म्हणालो, अभ्यास तर आयुष्यभर करायचाच आहे, पण हे सुख पुन्हा मिळणार नाही. खोलीत आता उष्णता वाढली होती. मी मामींच्या ओठांचा ताबा घेतला आणि आम्ही दोघेही पुन्हा एकदा त्या जगाकडे निघालो, जिथे फक्त आनंदच आनंद होता. मामीने आज मला पूर्ण साथ दिली. त्यांच्या हालचालीमधून जाणवत होतं की त्यांनाही या प्रेमाची आणि स्पर्शाची भूक होती. आम्ही दोघंही बराच वेळ एकमेकांत गुंतून राहिलो. त्या एकांत क्षणाने आम्हाला इतकं जवळ आणलं होतं की नात्याचं बंधन कुठेतरी मागे पडलं होतं आणि फक्त दोन जीव एकत्र आले होते. थोड्या वेळाने बाहेरच्या दरवाजावर कुणीतरी जोरात थाप मारली. आम्ही दोघंही एकदम दचकलो. मामींची तर पचावर धारण बसली.
त्याने घाईघाईने आपली साडी नीट केली आणि केस सावरले. मीही घामोजलो होतो. पटकन शर्ट घातला आणि खिडकीतून बाहेर पाहिलं. बाहेर मामाजींचा मित्र आला होता, जो काहीतरी कामासाठी मामांना शोधत होता. मामींनी स्वतःला सावरलं, आरशात पाहून चेहरा नीट केला आणि बाहेर गेल्या. मी मात्र खोलीतच बसून राहिलो. माझं हृदय अजूनही जोरात धडधडत होतं. तो थरार, ती भीती आणि तो आनंद, सगळं काही एकत्र अनुभवायला मिळत होतं. जेव्हा मामी परत आल्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक छोटं हसू होतं. त्यांनी हळू दरवाजा लावला आणि माझ्याकडे पाहून डोळा मारला. वाचलो आपण, त्या म्हणाल्या. त्या दिवशी आम्ही थोडक्यात वाचलो होतो, पण मनातील भीती काही गेल्या जात नव्हती. मामाजींचे मित्र गेल्यानंतर मामीने कपाट उघडलं आणि कपडे नीट लावू लागल्या, पण त्यांचे हात थरथरत होते. मी त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण मामींच्या चेहऱ्यावर आता चिंतेचे सावट होतं. दुपारची वेळ होती. मामाजी शेतावरून अचानक लवकर परतले होते. सहसा ते संध्याकाळी यायचे, पण आज काहीतरी विसरल्यामुळे ते मध्येच आले होते. मी आणि मामी स्वयंपाकघरात होतो. मामी मला पाणी वाढून देत होत्या आणि मी त्यांच्याकडे एकटक पाहत होतो. आमची नजरानजर होत असतानाच बाहेरून मामाजींचा आवाज आला. काय ग, आज रोहितला इतकी सेवा का मिळते? आम्ही दोघंही दचकलो. मामीने पटकन आपला बदल सावरला आणि म्हणाल्या, काही नाही हो, तो पाहुणा आहे म्हणून विचारते. मामीजींनी माझ्याकडे एक टोकदार नजर टाकली. त्यांच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं. त्यांनी विचारलं, रोहित, काल शेतावर भेस पकडताना तुझे कपडे इतके खराब कसे झाले होते आणि तुझ्या पाठीवर ही माती कुठून आली? माझ्या काळजाचा ठोका चुकला. काल मोहरीच्या शेतात लोळल्यामुळे कदाचित माझ्या शर्टला माती लागली असावी, जी मी नीट साफ केली नव्हती. मी अडखळत म्हणालो, ते मामाजी, मी घसरून पडलो होतो ना मेडीवर, तेव्हा लागली असावी. मामाजी काहीच बोलले नाही, पण त्यांनी मामींच्या चेहऱ्याकडे पाहिले. मामीने नजर खाली झुकवली होती. मामाजींनी शांतपणे पाणी प्यायलं आणि म्हणाले, बरं रोहित, आज संध्याकाळी मला बाजारात जायचं आहे, तू पण चल. घरी एकटा काय करणार? त्यांच्या बोलण्यात एक प्रकारचा अधिकार होता. मला समजलं की मामाजींना काहीतरी संशय आला आहे. संध्याकाळी जेव्हा मी त्यांच्यासोबत सायकलवर निघालो तेव्हा त्यांनी अचानक विचारलं, तुझ्या मामीचं वागणं तुला कसं वाटतं रे? ती खूपच मोकळ्या मनाची आहे ना? माझ्या तोंडातून शब्दच फुटेना. मी फक्त हो म्हणालो. मामाजींनी पुढे काहीच विचारलं नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं ते गूढ हसू मला सारखं टोचत होतं. रात्री जेव्हा आम्ही जेवायला बसलो तेव्हा मामाजींनी मुद्दामून विषय काढला. उद्यापासून रोहित माझ्यासोबत शेतावर येईल. त्याला शेतीचं काम शिकवायला हवं. घरी राहून तो कंटाळतो. मामीनी माझ्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात आता भीती स्पष्ट दिसत होती. जर मी मामाजींसोबत शेतावर गेलो तर आम्हाला पुन्हा एकांत कधीच मिळणार नव्हतं. त्या रात्री मी खाटेवर पडून होतो तेव्हा मला जाणवलं की मामाजी झोपले नव्हते. ते अंधारात शांतपणे बसून काहीतरी विचार करत होते. अचानक मला खिडकीतून मामीच्या खोलीतला सावलीचा खेळ दिसला. मामी बाहेर येण्याचा प्रयत्न करत होत्या, पण मामाजींच्या जागा असल्यामुळे त्या तिथेच थांबल्या. आमची ती छोटी नजरानजर आणि तो थरार आता एका मोठ्या संकटात बदलणार होता. मामाजींच्या त्या बोलण्याने
माझ्या पायाखाली जमीनच सरकली होती. मामाजींना नक्कीच काहीतरी समजलं होतं किंवा त्यांचा संशय बळावला होता. हे त्यांच्या बदललेल्या वागण्यावरून स्पष्ट दिसत होतं. त्या रात्री मला एक क्षणही झोप लागली नाही. सारखं डोळ्यांसमोर ते सरसोचं शेत आणि मामाजींची ती टोकदार नजर येत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मामाजींनी मला लवकर उठवलं. चल रोहित, आज तुला विहीर कशी उपसायची ते दाखवतो, असं म्हणत त्यांनी मला सोबत घेतलं. निघताना मामी दारातच उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यातली भीती आणि काळजी मला स्पष्ट दिसत होती. आम्ही शेतावर पोहोचलो, पण मामाजी आज नेहमीसारखे गप्पा मारत नव्हते. ते शांतपणे काम करत होते आणि मधूनच माझ्याकडे अशा नजरेने बघायचे की जणू ते माझ्या मनातलं सगळं वाचत आहे. दुपारच्या वेळी जेव्हा आम्ही झाडाखाली जेवायला बसलो, तेव्हा मामीजींनी अचानक विचारलं, रोहित, काल तू आणि मामी शेतावरून येताना उशीर का केलात रे? म्हैस तर आपल्या खुंटालाच होती, असं मला रामू सांगत होता. माझ्या हातातला घास तोंडातच राहिला. रामू हा शेजारच्या शेतातला गडी होता. त्याने नक्कीच आम्हाला पाहिलं असावं किंवा काहीतरी चुकीचं सांगितलं असावं. मी घाबरत म्हणालो, नाही मामाजी, ती म्हैस पळाली होती म्हणून वेळ लागला. मामाजींनी माझ्याकडे पाहत एक उपरोधिक हास्य केलं आणि म्हणाले, बरं लक्ष ठेवून राहा. कधी कधी आपलीच माणसं आपल्याला तगा देतात. संध्याकाळी आम्ही घरी आलो तेव्हा मामाजी कोणाशी तरी बोलायला बाहेर गेले. मी पटकन स्वयंपाकघरात शिरलो. मामी तिथेच माझी वाट पाहत होत्या. मी त्यांना सांगितलं की मामाजींना संशय आलाय. मामीने माझा हात धरला आणि म्हणाल्या, रोहित, आता आपल्याला खूप जपून राहावं लागेल. मामाजींना जर समजलं तर अनर्थ होईल. त्यांचा तो स्पर्श पुन्हा एकदा मला त्या मोहरीच्या शेतात घेऊन गेला. मामाजींचा संशय असूनही मामींना पाहिल्यावर माझी दाटून आलेली भावना पुन्हा उफाळून येत होती. मी त्यांना जवळ घेण्याचा प्रयत्न केला, पण मामींनी मला बाजूला केलं. आता नको रोहित, मामाजी आसपासच असतील. त्या कुजबुजल्या. आम्ही रात्री सर्वजण अंगणात बसलो होतो. अचानक मामाजींनी मामींना विचारलं, काय ग, तुझी ती हिरवी साडी कुठे आहे? काल तू तीच नेसली होतीस ना? आज ती वाळत घातलेली दिसली नाही. मामींच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्या साडीला काल शेतातली माती आणि फुलाचे डाग लागले होते, म्हणून मामीने ती लपवून ठेवली होती. मामी अडखत म्हणाली, ती धुवायला टाकली आहे. मामाजींनी काहीच न बोलता फक्त एक दीर्घ श्वास घेतला. मला जाणवलं की परिस्थिती हाताबाहेर जात आहे. मामाजींना आता फक्त पुराव्याची गरज होती. त्या रात्री जेव्हा मी झोपलो होतो तेव्हा मला जाणवलं की कोणीतरी माझ्या खाटेजवळ उभं आहे. मी डोळे उघडले तर समोर मामाजी उभे होते. त्यांच्या हातात एक टॉर्च होता आणि ते माझ्या चेहऱ्याकडे एकटक बघत होते. मामाजींना टॉर्च घेऊन माझ्या समोर उभं पाहून माझ्या काळजाचा ठोका चुकला. शरीरातून एक थंड लहर धावून गेली. मामाजी काहीच बोलले नाहीत. फक्त त्या टॉर्चचा लख्ख प्रकाश माझ्या डोळ्यांवर मारला आणि मग शांतपणे तिथून निघून गेले. पण ती शांतता वादापूर्वीची होती. पुढच्या दिवशी दुपारी मामाजी पुन्हा शेतावर गेले, पण यावेळी त्यांनी मला सोबत नेलं नाही. मला वाटलं संधी चालून आली आहे. घरी फक्त मी आणि मामी होतो. मामीही खूप अस्वस्थ होत्या, पण आमची ती ओढ आम्हाला गप्पा बसू देत नव्हती. मी मामींना मागून मिठी मारली आणि आम्ही खोलीत शिरलो. आम्ही एकमेकांच्या मिठीत इतके गुंग झालो होतो की
बाहेर काय चाललंय याचं भानच राहिलं नाही. अचानक खोलीचा दरवाजा जोरात आपटला गेला. आम्ही दचकून बाजूला झालो. समोर मामाजी उभे होते. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता आणि डोळ्यातून जणू विस्तव बाहेर पडत होता. मामीने घाईघाईने साडी सावरली, पण आता खूप उशीर झाला होता. हे संस्कार दिलेत का तुझ्या आई वडिलांनी? मामाजींनी आवाज त्या शांत घरात विजेसारखा कडाडला. मामी थरथर कापत कोपऱ्यात उभ्या होत्या. मी काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण मामाजींनी अचानक जोरदार चपराक माझ्या गालावर लागवली. ज्या हाताने तुला भरवलं त्याच हाताने आज तुला मारावं लागते. हे माझं नशीब. मामाजी ओरडले. मामाजींना मला घरातून बाहेर काढलं. त्यांनी एकही शब्द ऐकून घ्यायला नकार दिला. मामींना त्यांनी खोलीत कोंडून ठेवलं. त्या रात्री मी गावाबाहेरच्या एका देवळाच्या ओठ्यांवर बसून होतो. मला माझ्या चुकीची जाणीव झाली होती, पण मामींच्या त्या रूपाची आणि त्या मोहरीच्या शेतातल्या सुखाची ओढ अजूनही मनात कुठेतरी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझी बॅग भरली. मामाजींच्या घराकडे जाण्याची हिंमत नव्हती. मी दुरूनच त्या घराकडे पाहिलं. मामी खिडकीतून माझ्याकडे बघत होते. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि चेहऱ्यावर एक निरोप होता. पुढे काय झाले? मी कॉलेजला परतलो, पण माझं अभ्यासात लक्ष लागेनासं झालं. मामाजींनी मामींना माहेरी पाठवून दिलं की त्यांच्यात पुन्हा सगळं ठीक झालं. काही महिन्यांनी मामींचा मला पुन्हा फोन आला का तुम्हाला या कथेचा पुढचा भाग हवा असेल तर कमेंटमध्ये भाग 2 लिहा. पुढचा भाग 4 वर्षानंतरचा आहे. यावेळेस माझं लग्न होऊन 1 महिना झालं होतं आणि अचानक मामी आमच्या घरी आल्या होत्या. आमची भेट 4 वर्षानंतर झाली होती. मला पाहून मामींच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मामी अजून पण तशीच होती. तिच्यात काही बदल नव्हता आणि ती हिरवी साडी मध्येच आली होती. तिला पाहताच मला त्या आठवणी ताज्या झाल्या. त्या रात्री मी आणि माझी बायको बेडरूममध्ये झोपलो होतो आणि मामी हॉलमध्ये. मित्रांनो, काय वाटते? मामी आणि माझी भेट परत होईल का? पुढचा भाग खरंच खूप वेगळा वळण घेणार आहे. त्यासाठी लवकर कमेंटमध्ये भाग 2 लिहा. धन्यवाद.